नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडून एक अतिशय महत्त्वपूर्ण जी.आर. या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काय महत्त्वपूर्ण जी.आर. आहे चला बघूया. महाराष्ट्रातील जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत हा जी.आर. या ठिकाणी 20 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर काय महत्त्वपूर्ण जी.आर. आहे, सर्व जी.आर. या ठिकाणी बघू शकता आणि आपण या जी.आर. मधील जे पॉईंट आहे त्याच्यावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्याचे नवे मार्ग शेतरस्ते धोरण 2026 ते 27 महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय 92 फूट रस्ते कठोर नियम आणि डिजिटल क्रांती यांत्रिकीकरणाचे युग आणि अरुंद रस्त्याची कोंडी सध्या स्थितीतील समस्या बांधावरील होणारे वाद अतिक्रमण आणि शेतमालाच्या वाहतुकीतील प्रचंड अडथळे पारंपरिक रस्ते पूर्वीचे रस्ते बैलगाडींच्या आणि पायी चालणाऱ्यांच्या सोयीनुसार तयार केले होते. त्यानंतर आधुनिक गरज ट्रॅक्टर, रोटावेटर आणि हार्वेस्टर यासारख्या मोठ्या कृषी अवजारांसाठी हे जुने रस्ते परिपूर्ण अपुरे आहेत. प्रश्न आहे, 60 वर्षांनंतरचा ऐतिहासिक निर्णय 12 फुटांचा शेत रस्ता. उद्देश शेतीमालाचे जलद वहन आणि आधुनिक यंत्रसामग्रीची सुरक्षितता वाहतूक. त्यानंतर स्वरूप नैसर्गिक पाण्याचा निचरा आणि जमिनीची धूप थांबवणारे भक्कम बांध. नव्या धोरणांचे 4 मुख्य आधारस्तंभ. त्यातील पहिला, कायदेशीर नोंदणी 7/12 उतार्यावर इतर हक्क सदरात अधिकृत नोंद. त्यानंतर जुना रस्त्याचं कायम. पूर्वीचा रस्ता अस्तित्वात असेल तर नवीन दुहेरी रस्त्याची सक्त मनाई. त्यानंतर कठोर कारवाई. अतिक्रमण केल्यावर थेट कारवाई आणि 5 वर्ष फार्मर आयडी ब्लॉक केला जाईल. ऐच्छिक भूसंपादन, मोफत जमीन हस्तांतर आणि 100% मुद्रांवर शुल्क माफी. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 मुख्य नियम. प्रत्येक शेत जमिनीला योग्य आणि वाजवी प्रवेश मिळण्याचा कायदेशीर हक्क. त्यानंतर तातडीची कारवाई. दुहेरी रस्त्याच्या मागण्या महसूल सरकार अधिकाऱ्याकडून तात्काळ फेटाळल्या जातील. दुहेरी रस्त्यांना मनाई. पूर्वीचा रस्ता अस्तित्वात असेल तर केवळ सोयीसाठी किंवा कमी अंतरासाठी नवीन पर्यायी रस्ता मंजूर केला जाणार नाही. तुम्हाला जर अगोदर रस्ता असेल तर तुम्हाला नंतर रस्ता मिळणार नाही. 7/12 वर अधिकृत नोंद. वादावर कायमचा तोडगा. नोंदणीचे ठिकाण 7/12च्या इतर हक्क सदरात नोंद. तपशील रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा आणि कोणत्या गटातून जातो याची स्पष्ट आकडेवारी. कायदेशीर वैधता, ज्यामुळे भविष्यातील सीमावाद संपुष्टात येतील आणि जमीन खरेदी विक्रीच्या वेळी खरेदीदाराला रस्त्याच्या हक्काची स्पष्ट माहिती मिळेल. अतिक्रमण करणाऱ्यावर 7 दिवसाची कायदेशीर नोटीस. शेत रस्त्यावर कुंपण घालणे, नांगरणे किंवा अडथळे निर्माण केल्यास तहसीलदाराकडून तातडीची नोटीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. थेट प्रशासकीय कारवाई. 7 दिवसाच्या मुदत अतिक्रमण न काढल्यास प्रशासन स्वतः मशीन आणून लावून रस्ता मोकळा करणार आहे. या ठिकाणी माहिती असू द्या. कायदेशीर निर्बंध. इतरांच्या ये जा करण्याच्या हक्काच्या रस्त्यावर पीक लागवड करणे पूर्णपणे बेकायदेशीर या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. शिक्षा 5 वर्षासाठी डिजिटल ब्लॉक. कोणत्याही सरकारी योजनेचे अनुदान मिळणार नाही. पीक विमा मिळणार नाही. शासकीय आर्थिक मदतीपासून पूर्णपणे वंचित. रस्त्याचे नुकसान केल्यास किंवा अडवल्यास संबंधित व्यक्तीचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी सलग 5 वर्षासाठी या ठिकाणी ब्लॉक केल्या जाणार आहे. तुम्ही जर शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्यास तुमचे आधार कार्ड, तुमचे फार्मर आयडी आणि 5 वर्षासाठी या गोष्टी सर्व ब्लॉक केल्या या ठिकाणी जाणार आहे.
सोयीच्छेने जमीन देणाऱ्यासाठी सुलभ आणि मोफत प्रक्रिया. शून्य शक्ती शेतकरी स्वतःहून रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार असल्यास कोणत्याही सक्तीची भूसंपादन प्रक्रिया नाही. 100% आर्थिक सवलत, नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्क सोड पत्रावर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी परिपूर्ण माफ या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्वरित अंमलबजावणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत 7/12 उतार्यावर त्वरित आणि कायमस्वरूपीची नोंद. एकदा जमीन दिल्यावर जमीन परत मागता येणार नाही. तुम्ही जर सोयीच्छेने रस्त्यासाठी जर जमीन दिली, तुम्ही एकदा जर 7/12 त्याची नोंद झाली तर तुम्हाला परत ती जमीन मिळणार नाही. या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. 100% यांत्रिक निर्मिती आणि कंत्राटदाराचे नियंत्रण. वेगासाठी यांत्रिकीकरण. मनरेगा मंजुरीवर अंमलबजावणीत संपूर्ण रस्त्याचे काम आता परिपूर्ण मशिनीद्वारे 100% केले जातील. कंत्राटदार नियम. स्वतःची मशीन असणे आवश्यक. काम न केल्यास 2% किंवा 15 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाऊ शकते आणि ब्लॉकलिस्ट केले जाऊ शकते. स्थानिक अधिकारी समितीमध्ये आता आमदार स्वतः 5 प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करू शकतात, ज्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय जलद होतील. जबाबदारी आणि 90 दिवसाच्या डेडलाईन. 90 दिवसाच्या निर्णय प्राप्त झालेल्या अर्जावर आणि प्रलंबित प्रकरणावर अधिकाऱ्यांनी 90 दिवसाच्या आत अंतिम निर्णय घेणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. स्थळ पाहणी सक्तीचे. तहसीलदार स्वतःहून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतील. स्थितीभंगाची कारवाई. परिपत्रकातील सूचनांचे पालन न केल्यास आणि विनाकारण विलंब लावल्यास संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे. संघर्ष विरुद्ध उद्याचा महामार्ग. परिणाम. जुन्या पद्धती आणि नवीन शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता. परिणाम. रस्त्याची रुंदी अरुंद. जुनी पद्धत काय होती? अरुंद अनिश्चितता. बैलगाडी पुरता जुने रस्ते या ठिकाणी मर्यादित होते. तर नवीन पद्धत काय सांगते? GR नुसार किमान 3 ते 4 मीटर म्हणजेच 12 फूट हा लांबीचा रस्ता या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अतिक्रमण. शिक्षा केवळ स्थानिक वाद व लांबणीला केलेले कोर्टचे केसेस. पहिल्या जुन्या केसेस खूप लांब चालत होत्या शेतीच्या रस्त्याच्या. आता 7 दिवसाची कारवाई. 5 वर्षासाठी फॉर्मॅट ID ब्लॉक. त्यानंतर अधिकृत नोंद. तोंडी व्यवहार किंवा जुन्या अस्पष्टता कागदावर शासन निर्णय काय सांगतो? नवीन आता 7/12 इतर हक्क सदरीत डिजिटल नोंद. नवीन रस्ते मागणी. सोयीसाठी वारंवार नवीन रस्त्याचे वाद. जुना रस्ता असल्यास नवीन रस्त्याची सक्त मनाई या ठिकाणी केली जाणार आहे. त्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा नवा महामार्ग. अडथळेमुक्त रस्ते म्हणजेच केवळ वाहतुकीची सोय नव्हे तर ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी थेट महामार्ग आहे. कठोर नियम. डिजिटल नोंदणी आणि 100% यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि कष्ट वाचतील. भविष्यवेधी कृषी व्यवस्था. आधुनिक अवजारे आता थेट बांधावर पोहोचतील, ज्यामुळे बळीराजाचा खरा आर्थिक जागतिक स्पर्धेसाठी सज्ज होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ST Tech फार्मर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.